नमस्कार मैत्रिणींनो, दसरा जवळ आला आहे आणि दसऱ्याच्या निमित्त घराघरात बनवणाऱ्या कडकण्या आज आपण बनवणार आहोत. तर इथे एक कपाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. कप, वाटी, भांडं तुम्हाला जे काही घ्यायचं तुम्ही घ्या. पण त्याच मापाने आपण सगळ्या गोष्टी इथे मोजून घेणार आहे. तर इथं मी 1 कप गूळ आणि 1 कप पाणी घेऊन त्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं गरम करून घ्यायचं आहे. पाणी इतपत गरम करायचं की आपला गूळ जो आहे ना तो वितळला पाहिजे. बस एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इकडे कप आपला गूळ जो आहे तो वितळतोय तोपर्यंत आपण एका कढईमध्ये आहे ना 1 चमचा धणं घेतलेलं आहे. थोडंसं लालसर असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1च चमचा बडीशोप ॲड केलेली आहे आणि या दोन्ही गोष्टी 10 ते 15 सेकंडसाठी आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं बारीक त्याची पूड करून घ्यायची आहे. आता त्याच कपाने इथे मी 2 कप इतपत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपण इथे चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर इथे मैद्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही ॲड करू शकता. त्यानंतर त्याच कपाने आपण पाव वाटी इतपत आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मस्त चाळून घ्यायच्या आहेत आणि चाळल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचे जी गोष्टी आहे ते ॲड करणार आहे. तर इथे मी अगदी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. मीठ हे चवीला म्हणजे गोडा पदार्थामध्ये मीठ हे आपली एक अजून पदार्थाची चव वाढवतं, त्यासाठी आपण मीठ ॲड केलं आहे. आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे. अर्धाच चमचा घ्यायचे. त्याच्यानंतर इथे 2 चमचे आपण तीळ ॲड केलेले आहेत आणि आपण जो तयार केलेला पावडर होती धणे आणि बडीशोपची ती ॲड केली आहे आणि मिक्स करून आपण तयार केलेलं जे गुळाचं पाणी आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं पीठ छान मळून होतं. हे मळल्यानंतर आपल्याला एक 15-20 मिनिटं जास्तीत जास्त अर्धा तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी लावून मळून अशा पद्धतीने आपल्याला कडाकण्या लाटून घ्यायच्या आहेत. पुरीप्रमाणे जाड लाटायच्या नाहीत. कडाकण्या ह्या पातळ अशा असतात म्हणूनच त्या कुरकुरीतही होतात. तर इथे मी सर्व कडाकण्या लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे तेल गरम करत ठेवलेले आहे. तेल छान तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक कडाकणी तळून घेणार आहोत. इथे 2-3 एकत्र टाकू नका, व्यवस्थित तळल्या जात नाहीत. एक लाटून एकच तळून घ्या म्हणजे त्या छानपैकी आपल्याला कुरकुरीत आपल्याला कडाकण्या मिळतील. तर इथे तशाच पद्धतीने मी दुसरीही कडाकणी टाकलेली आहे. ती पहिली होती ती आपण थोडीशी पिवळसर अशी काढली आहे. तर तुम्हाला अजून कुरकुरीत आणि खुसखुशीत हव्या असतील किंवा जास्त भाजलेल्या आवडत असतील तर थोड्या अजून 1-2 मिनटं जास्त हे करून आपण त्याला तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही कडाकण्या अशा मस्तपैकी कुरकुरीत तळून झालेल्या आहेत. तर इथे आहे ना मी 1-2 तुम्हाला दाखवते की अशा टम्म फुगलेल्या पण आहेत. थोड्या जाडसर लाटला तर त्या अशा पद्धतीने मस्त गोल फुगतात अशा छान. पण ना या गरम-गरमच खायला खूप छान लागतात. नाहीतर मग त्या 1-2 दिवसानंतर थोड्याशा अशा नरम पडल्यासारख्या होतात. म्हणून कडाकण्या या पातळच लाटायच्या आहेत. आपल्याला कुरकुरीत हव्या असतील ना तर त्या पातळच लाटायच्या आहेत आणि तुम्हाला जर लगेचच खायच्या असतील तर अशा पुरीसारख्या करून पण खूप छान लागतात चहाबरोबर वगैरे किंवा तुम्ही अशा नुसत्या जरी खायच्या झाल्या तरी या कडाकण्या खूप मस्त लागतात. तर मी अशाच पद्धतीने इथे तयार केलेल्या लाटलेल्या सगळ्या ज्या कडाकण्या आहेत त्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. मस्त खुसखुशीत कुरकुरीत होतात. हा पदार्थ जो आहे ना तो तुम्ही 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर सुद्धा ठेवून खाऊ शकता. इतका छान हा प्रकार होतो. तर इथे मी सर्व लाटलेल्या ज्या कडाकण्या आहेत त्या इथे व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात. तुम्हालाही खूप आवडेल अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. लहान मुलांना तर अप्रतिम लागतो. फक्त एवढंच करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला ह्या पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत. जाडसर लाटायच्या नाही आहेत. जेवढ्या पातळ लाटाल तेवढा हा प्रकार कुरकुरीत मस्त लागतो. तर इथे कडाकण्या झाल्यानंतर मी थोड्याशा पिठाच्या आहेत ना इथे कापे तयार करून घेतलेले होते. म्हणजे अगदी आपले शंकरपाळीच्या आकाराचे आणि त्यानंतर ते आपण तळलेले आहेत. फक्त इथे ना तळताना एक गोष्ट आहे की मी ते एकदम खूप जास्त टाकलं त्यामुळे तळताना थोडासा प्रॉब्लेम झाला. त्या पलटी करता येत नव्हत्या. तर तुम्ही या थोड्या-थोड्या टाकून त्या छान अशा दोन्ही बाजूने तळून घ्या. तर इथे मी कापे आणि कडाकण्या दोन्हीही मस्तपैकी तयार झालेल्या आहेत आणि त्या इतक्या मस्त लागत होत्या ना, खूप छान होतात. म्हणजे फक्त दसऱ्याची वाट न बघता तुम्ही आधीमध्ये सुद्धा अगदी खाऊ म्हणून सुद्धा हा प्रकार करू शकता. तुम्हीही करून पहा आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.